मूळचा वर्षभरापूर्वीच उदयास आलेला कसबा पॅटर्न बरोबर. तर त्याचं एक वेगळं आकर्षण सर्वसामान्यांमध्ये आहे. तरी अजूनही मुळी असेल किंवा माधुरीताई मिसळ असतील हे अजूनही तितकेसे प्रचारामध्ये दिसत नाही. म्हणजे अजूनही शेवटच्या आता तर मतदान काही तासांवर आलेलं आहे. तर वसंत मोरे आणि जे काही रवी धंगेकर आहे जे आता अधिकृत उमेदवार आहे काँग्रेसचे, हे गेले काही काळांपूर्वी मनसेमध्ये एकत्र राहिलेले आणि यावेळेस मनसे हा महायुतीला बाहेरून पाठिंबा देतो. त्यामुळे यावेळेसचं जे काही गणित आहे ते बघण्यासारखं आहे. कसबा पॅटर्न हा भाजपमुळेच निर्माण झाला आणि तोच पॅटर्न आज भाजपला जड झाला. प्रचारामध्ये एक खूप मोठी चुरस दिसून येते. त्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचा प्रचारच दिसून येत नाही तेवढ्या प्रमाणात. नमस्कार, मी प्रतिभा चंद्रन. सत्ताकारण या आमच्या निवडणुकी संदर्भातल्या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. तुम्ही यापूर्वी बघितलंय की माझे ग्राउंड झिरोवर त्या क्षेत्रात काम करणारे सगळे सहकारी आहेत, त्यांच्याशी आपण या कार्यक्रमामध्ये चर्चा करतोय. आमचे काही न्यूजरूमचे सहकारी जे आहेत त्यांच्याशी बोललेलं आपण बघितलेलं आहे. आज आपण बोलणार आहोत पुण्याच्या लोकसभा मतदारसंघाबद्दल. आणि पुण्याची निवडणूक 13 तारखेला येऊन ठेपलेली आहे. उद्या प्रचाराची सांगता होणार आहे. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर पुण्याची थोडी पार्श्वभूमी जाणून घेऊया आपण, आणि कसा राहिलेला आहे पुण्याचा इतिहास. मी आपल्याला सांगू इच्छिते की पहिल्या लोकसभेमध्ये पुण्यामध्ये काँग्रेस पक्ष, अर्थातच काँग्रेस पक्षाचे 2 खासदार होते पुण्यातून. एक म्हणजे काकासाहेब गाडगीळ आणि दुसऱ्या म्हणजे इंदिरा मायदेव, ज्या एकमेव महिला खासदार आजतागायत, म्हणजे स्वातंत्र्याला 75 वर्ष होत आहेत पूर्ण, आणि एकमेव महिला खासदार पुण्यातनं निवडून गेलेल्या आहेत. आमचे नवराष्ट्रचे संपादक आमच्या बरोबर आहेत पुण्यावृत्तीचे दीपक मुनत. दीपक, काय पुण्याची परिस्थिती? कारण आपण तसं म्हणलं तर दोघंही पुणे बऱ्याच दिवसापासून बघतो आहोत. जेव्हा निवडणूक जाहीर झाली त्यावेळेस खरं भाजपचं पारडं खूप जास्त जड होतं. कारण की त्याला कारण तसं होतं की 2019च्या निवडणुकीमध्ये गिरीश बापट हे तब्बल 3.25 लाख मतांच्या फरकाने निवडून आलेले होते. म्हणजे इतका जर मोठा फरक असेल तर ती सीट ही त्या पक्षाच्या दृष्टीने खूप सेफ असते. आणि त्याचाच परिणाम म्हणून तुलनेने भाजपने आपले जे उमेदवार आहेत मोहोळ, त्यांची उमेदवारी लवकर डिक्लेअर केली होती. मात्र हळूहळू परिस्थिती बदलत गेली. आता अंतिम टप्प्यात जेव्हा आपण आलो आहोत निवडणुकीच्या, उद्या तर प्रचार संपतोय, लगेच 13 तारखेला निवडणूक मतदानाचं आहे. तर त्यामुळे आता परिस्थिती अशी आहे, 13ला नेमके 3-13 कोणाचे, असा खरं प्रश्न या इथपर्यंत इतकी चुरस तशी निवडणुकीच्या निमित्ताने निर्माण झाली. याचं कारण असं की तुलनेने सुरुवातीला मोहोळांचं पारडं चांगलंच जड होतं, परंतु यांचा काँग्रेस पक्षाचे जे अरविंद धंगेकर, त्यांचा मूळचा वर्षभरापूर्वीच उदयास आलेला कसबा पॅटर्न, बरोबर, तर त्याचं एक वेगळं आकर्षण सर्वसामान्यांमध्ये आहे. त्यामुळे ते चांगली लढत देत आहे. आणि दुसरं सगळ्यात महत्त्वाचं, गेल्या 10-15 दिवसात जर फरक दिसतोय तो असा आहे की काँग्रेस पक्षाचे म्हणजे महाविकास आघाडीचे जे सहकारी पक्ष आहे, विशेषतः शिवसेना म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आणि आप या पक्षाचे कार्यकर्ते मात्र धंगेकर यांच्याकरता झटून प्रचार करतात. तो धंगेकरांच्या दृष्टीने प्लस पॉईंट ठरतो. याच वेळेस दुसरीकडे मात्र मोहोळांच्या दृष्टीने म्हणजे पक्षामध्ये शिस्त आहे, वरती मोदींसारखा चेहरा आहे, या सगळ्या गोष्टी असल्या तरी अजूनही मुळी असेल किंवा माधुरीताई मिसळ असतील हे अजूनही तितकेसे प्रचारामध्ये दिसत नाही. म्हणजे अजूनही शेवटच्या आता तर मतदान काही तासांवर आलेलं आहे. आणि असे असताना सुद्धा ते तितकेसे सक्रिय दिसत नाही. तर हा कुठेतरी थोडाफार भाजपला चिंतेचा असा त्यांच्या दृष्टीने चिंता करावी असा हा प्रश्न आहे. परंतु तरी सुद्धा भाजपची एकूण शिस्त पाहता शेवटच्या 48-24 तासामध्ये याच्यातही फरक पडेल आणि असे दिसते. एकूणच किंवा सुरुवातीला जे पारडं पूर्णपणे भाजपकडे झुकलेलं होतं ती परिस्थिती तितकीशी राहिलेली नाही. म्हणजे 3 लाख जो काही फरक होता तो बऱ्यापैकी धंगेकर जवळपास आलेले असं दिसतंय.
याच्यामध्ये परत आहेत, 2 उमेदवार आहेत. MIMचा एक उमेदवार आहे होय बरोबर. आणि दुसरीकडे याचा वंचितचा वंचितचा उमेदवार अगदी आहे. तर त्याच्यामुळे एक नरेटिव्ह सेट करायला भाजपला सोपं झालंय की बाबा काँग्रेस म्हणजे महाविकास आघाडीचे आणि काँग्रेसचे उमेदवार यांची मतं हे दोघं खातील आणि त्याच्यामुळे एक नरेटिव्ह की बाबा ही ती मतं तिकडे जाणार असल्यामुळे भाजपची मतं इंटॅक्ट राहणार आहे. हा जो फायदा आहे तो मात्र भाजपला मिळणारच. अगदी बरोबर. आणि पुढे माझे सहकारी जे आहेत त्यांच्याशी सगळ्यांची चर्चा करणार आहे मी न्यूज रूम मध्ये. प्रत्येकाचे काही ना काहीतरी मुद्दे आहेत. आदित्य बाविस्कर, आदित्य काय म्हणतोस, काय म्हणते पुण्याची गेल्या वेळची आकडेवारी? कारण हा मुलगा आकड्यांची खेळ करत बसतो, त्याच्यामुळे मी त्याला विचारणार आहे, काय सांगतोस? जसं मॅम सरांनी पण आता सांगितलं की मागच्या वेळेस जी काही लढत झाली होती ती तसं बघायला गेलं तर एकतर्फी लढत झाली होती. त्यावेळेस भाजपचे जे मंत्री आणि आमदार त्यांना भाजपाने उमेदवारी जाहीर केली होती आणि ते जवळपास 6.5 लाखांच्या मताधिक्याने निवडून आले होते. आणि तसं बघायला गेलं तर मोहन जोशी जे काँग्रेसचे उमेदवार होते त्यावेळेस ते जवळपास 3.25 लाखाच्या आसपास ते निवडून आले होते. पण आत्ताची परिस्थिती तशी राहिलेली नाहीये. यावेळी जर तुम्ही बघाल तर पुण्यामध्ये तसं बघायला गेलं तर आपण 3 उमेदवार जे खंदे उमेदवार जसं म्हणू शकतो यावेळेस, जसं रवी दंगेकर जे कसब्यातून आमदार म्हणून निवडून आले ते यावेळेस लोकसभेचे उमेदवार आहे काँग्रेसकडनं. आणि दुसरे म्हणजे मुरली मोहोळ तसे भाजपाचे पहिले महापौर राहून गेलेले आणि एक पुण्यामध्ये त्यांनी एक चांगलं वातावरण निर्माण केलं होतं ज्यावेळेस महापौर म्हणून ते होते कोविडच्या वेळेस. तर एक आपण बघायला गेलं तर आत्ताची समीकरण थोडेसे बदल आहेत. आणि तसंच बघायला गेलं तर वसंत मोरे आणि जे काही रवी धंगेकर आहे जे आता अधिकृत उमेदवार आहे काँग्रेसचे, हे गेले काही काळांपूर्वी मनसेमध्ये एकत्र राहिलेले आणि यावेळेस मनसे हा महायुतीला बाहेरून पाठिंबा देतो. त्यामुळे यावेळेसचं जे काही गणित आहे ते बघण्यासारखं राहणार आहे. म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष किंवा ह्याचे कार्यकर्ते 3 ठिकाणी लढतायत असं म्हणायला लागेल पुण्यामध्ये. एक तर काँग्रेसच्या बाजूने रवींद्र धंगेकर जे पूर्व मनसैनिक आहेत, नंतर वंचितचे वसंत मोरे हे सुद्धा नुकतीच त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला रामराम ठोकला आणि वंचितचा हात धरलेला आहे आणि वंचितच्या तिकिटावर ते लढतायत. आणि ते दोघंही जण मोहोळ यांच्या विरोधामध्ये ज्याला टक्कर देता येईल असे मतदार असं म्हणता येईल. महेंद्र, काय म्हणशील, काय सांगतो, पुण्याची यावेळची रंगत कशी असेल आणि पुण्याबद्दलचा काही रंजक काही इतिहास तुला काय आठवतं? पुण्याचं चित्र फक्त आता म्हणजे सुरुवातीला आपण जसं म्हटलं होतं की एकतर्फी होईल असं वाटत होतं, पण तसं चित्र आता राहिलेलं नाही आणि दुरंगी ही लढत होईल. चौरंगी पण नाही, तिरंगी पण नाही, असं साधारण म्हणजे वंचितला काहीच गृहीत धरत नाही, कारण प्रकाश आंबेडकर सुद्धा बरीच ताकद झोपतायत. पण गेल्या काही दिवसात वंचितचा जो प्रचार आहे तो आवश्यक तेवढ्या प्रमाणात किंवा गरजेनुसार तो दिसून येत नाही. अगदी शेवटच्या टप्प्यात वंचित बहुजन आघाडीचा जो उमेदवार आहे ते शेवटच्या टप्प्यात त्यांनी प्रचाराला सुरुवात केलेली आहे. पण त्यापूर्वी मोहोळांनी खूप आधी सुरुवात केली, नंतर धंगेकरांनी केली. दोघांमध्ये आता प्रचारामध्ये एक खूप मोठी चुरस दिसून येते. त्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचा प्रचारच दिसून येत नाही तेवढ्या प्रमाणात. पण आता पुण्याचे जर आपण एकूण पॅटर्न बघितला तर पुण्यामध्ये पूर्वी आपण म्हणायचो की काँग्रेसचा परंपरागत मतदारसंघ वगैरे वगैरे, पण आपण जर बघितलं तर नागगोरे इथे होते एकेकाळी, किंवा मोहन धारिया वेगळ्या पक्षाचे उमेदवार म्हणून सुद्धा, जेव्हा इंदिरा गांधींना विरोध केला होता तेव्हा वेगळ्या पक्षाचे उमेदवार म्हणून उभे होते आणि निवडून आले होते. आणि त्याच्यानंतर ज्यांना पहिल्या विठ्ठल तुपेंनी कलमाडींचा पराभव, करेक्ट, कलमाडींचा पराभव केला होता. आणि एकंदर पुण्याचं जर बघितलं आपण तर पहिल्यांदा भारतीय जनता पार्टीचा म्हणून उमेदवार ज्याला म्हणता येईल तर ते अण्णा जोशी, ते निवडून आले होते. आणि तेव्हा एक असं म्हणलं जायचं, पण ज्याला पहिल्यांदा म्हणता येईल तर काँग्रेसला काँग्रेसच हरवू शकते, म्हणजे कुठेतरी विठ्ठलराव गाडगिळांना हरवण्यासाठी तेव्हा म्हटलं जायचं. विठ्ठलराव गाडगिळांना हरवण्यासाठी म्हणून अण्णा जोशींना बरीच अंतर्गत मदत काँग्रेसची झाली होती. काय तेव्हाचा इतिहास? तर मी सांगते की ती फार रंजक अशी लढाई होती आणि तेव्हा म्हणलं जायचं की काँग्रेसला जर पुण्यात कोणी हरवू शकत असेल तर ते काँग्रेसच हरवू शकत असेल. हा इतिहास तसा फार जुना जरी नसला, म्हणजे जुना जरी नसला तरी, कारण जे बरेच जण आपल्या याच्यामध्ये आहेत याबद्दल मी पुन्हा एकदा दीपककडे जाणार आहे की ती जर निवडणूक आठवत असेल अण्णा जोशींची, जी विठ्ठलराव गाडगिळांच्या विरोधामध्ये अण्णा जोशी निवडून आले होते, आणि तेव्हा असं म्हणलं जायचं की काँग्रेसला काँग्रेसच हरवू शकते पुण्यामध्ये. त्याला कारण असं होतं की विठ्ठलराव गाडगीळ, त्याचं कारण असं होतं त्यावेळेस की विठ्ठलराव गाडगीळ यांनी सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता असं एक वाक्य त्यांनी त्यावेळेस काँग्रेसमध्ये असलेले शरद पवार
यांना उद्देशून उच्चारलेलं होतं. बरोबर. आणि त्या एका वाक्यामुळे शरद पवार हे प्रचंड दुखावले गेलेले होते. बरोबर. आणि त्यानंतर 1.5 वर्षामध्ये ही निवडणूक झाली आणि त्या निवडणुकीत वचपा काढायचा त्यांनी तो प्रयत्न केला आणि तो यशस्वी झाला. त्याच्या अगोदर एकदा केला होता, त्यावेळेस अण्णा असे 7-8 हजार मताने फक्त पडलेले होते. बरोबर. परंतु दुसऱ्या वेळेस मात्र तो 10-11 हजार मतांनी ते निवडून आले. तर त्यावेळी म्हणजे तुम्ही म्हणतात ते बरोबर आहे, काँग्रेसचा पराभव काँग्रेसच करू शकतं हे त्यावेळेस सिद्ध झालं. कारण काँग्रेसमधला हा पवारांना मानणारा फार मोठा गट त्याने गाव म्हणजे गल्लोगल्ली झोपडपट्ट्यांमध्ये गेला तरी सुद्धा 8-9 हजार मतांनी 10 हजार मतांनीच ते फक्त पराभूत करू शकले होते. परंतु काँग्रेसनं त्यावेळेस पराभव केला आणि परिणामी अण्णा जोशी त्यावेळेस निवडून आले. पुन्हा कलमाडी सारखा एक उमेदवार आला आणि कलमाडी आल्यानंतर कलमाडीची परिस्थिती अशी होती की कलमाडी हे सुरुवातीला शरद पवार यांच्या स्ट्रॉंग सपोर्टर, परंतु त्यानंतर कलमाडी हे PV नरसिंहराव यांच्या मंत्रिमंडळात जाऊन बसले आणि ते शरद पवारांना बिलकुल आवडले नाही की माझ्या जिल्ह्यातला माझा राज्यातला माणूस हा आजपर्यंत माझा असतो आणि मला न विचारता तो पक्षांतर्गत माझे प्रतिस्पर्धी PV नरसिंहराव यांच्या मंत्रिमंडळात जातोच कसा. म्हणजे मला अजूनही आठवतं की शेवटपर्यंत कलमाडी ही खंत व्यक्त करत होते की मी मंत्री झाल्यानंतर पवार साहेबांनी माझं साधं अभिनंदन सुद्धा केलं नाही. म्हणजे इतका टोकाचा त्यांना तो विरोध होता. किंबहुना पवार दुखावले गेलेले होते का आपला माणूस हा आपल्या प्रतिस्पर्ध्याच्या मंत्रिमंडळात गेला. आणि मग त्याचा वचपा काढण्यासाठी म्हणून नंतर मग त्यांनी परत कलमाडींविरुद्ध प्रचार केला, अप्रत्यक्षरित्या प्रचार केला आणि मग प्रदीप रावत निवडून आले होते. आणि त्यानंतर पुन्हा काँग्रेसने म्हणजे कलमाडींनी पुन्हा एक काळ होता की जेव्हा राज्य केलंच. त्यानंतरही कलमाडीने नंतर परत राज्य केलं, परंतु नंतर कॉमनवेल्थ युथ गेम्सच्या गैरप्रकारामध्ये ते अडकल्यानंतर त्यांच्या राजकीय कारकिर्दीला बऱ्यापैकी पूर्णविराम लागला. आणि त्यानंतर मग 2014 साली त्यांना पक्षाने तिकीटच दिलं नाही. त्यामुळे त्यांचं आणि 2014 नंतर पहिल्यांदा शिरोळे, अनिल शिरोळे आणि त्यानंतर गिरीश बापट हे निवडून आले. अगदी बरोबर. तर त्यामुळे असा भाजपचा म्हणजे गिरीश बापट 3.25 लाख मतांनी निवडून आले. त्यामुळे बऱ्यापैकी हा भाजपचा मतदारसंघ झाला. भाजपचा मतदारसंघ असं समजूनच सर्वात अगोदर मोहळांची उमेदवारी जाहीर करण्यात आली. अगदी बरोबर आहे. कारण भारतीय जनता पार्टीचा हा मतदारसंघ कसा अलगदपणे झाला 2014ला अर्थातच मोदी लाट होती आणि त्यामध्ये भारतीय जनता पार्टीने ताकद सुद्धा आपली निर्माण केलेली होती. यावेळच्या निवडणुकीबद्दल माझी एक युवा सहकारी आहे प्रीती, काय म्हणशील? जशी पुण्याची पोटनिवडणूक झाली होती फेमस आणि सगळीकडे गाजली होती, तशी लोकसभेची देखील निर्विवाद होणार आहे. पुण्यातले जे काही उमेदवार आहेत ते सगळे पहिल्यांदाच खासदारकीला उभे, त्यामुळे पुणेकर नक्की कोणाला चान्स देणार हे सगळ्यांची उत्सुकता सगळ्यांनाच लागली आहे. कारण मोहोळ सुद्धा पहिल्यांदा आहेत, वसंत मोरे सुद्धा पहिल्यांदा उभे राहिलेत आणि धंगेकर सुद्धा पहिल्यांदा आहेत. त्यामुळे नक्कीच बघूयात. हो, माझं मतदान पहिल्यांदाच आहे पुण्यात. पण ते गुप्त आहे. अर्थातच मतदान तुम्ही कोणाला करताय हे आम्ही कधीच कोणाला विचारायला जात नाही. आणि धंगेकर आणि वसंत मोरे हे मोहोळ आणि वसंत मोरे हे दोघेही सोशल मीडियाच्या माध्यमातून युथला जास्त माहिती आहे, जास्त अप्रोच होतात, त्यांचं सोशल मीडियातून जास्त कनेक्टिव्हिटी आहे. तर रवींद्र धंगेकर यांची माणसांमधून जास्त आहे. तिन्ही नेते तळागाळातून काम करत असले तरीही प्रत्येकाची कनेक्टिव्हिटी वेगळी आहे. त्यामुळे नक्की कोण बाजी मारणार हे बघण्यासारखं राहील. चुरस असणार आहे नक्कीच. अरे 4 जूनला आपण या न्यूज रूम मधनं एकदम बघणार आहोत सगळेच निकाल. अक्षय, काय सांगशील तू की कशी यावेळची निवडणूक आहे आणि काय तुझा अंदाज आहे सगळा? निवडणुकीचं मला जास्त माहिती नाहीये, पण ह्या जे काही मी सगळ्यांना भेटतो, आमचा हा क्राईम रिपोर्टर आहे, लक्षात घ्या. आणि की कसब्याची जी निवडणूक झाली ती कसबा पॅटर्न हा भाजपमुळेच निर्माण झाला आणि तोच पॅटर्न आज भाजपला जड जातोय. पहिलं वातावरण सर जसं म्हणलं तसं सगळं भाजपच्या ह्याच्यामध्ये होतं, पण आज अशी परिस्थिती आहे की त्या दुप्पट काँग्रेसला विश्वास प्राप्त झाला आहे. विदर्भातून काँग्रेसची फळी धंगेकरांसाठी पुढे आली आहे. म्हणजे देवेंद्र फडणवीसांना गेल्या आठवड्यात भाजपच्या पदाधिकाऱ्यांची आणि नगरसेवकांची बैठक घेऊन त्यांना तंबी द्यावी लागली. ते इथपर्यंत ही निवडणूक ह्याच्यामध्ये आली आहे. त्याच्यामुळं चुरस चांगली वाढली आहे. निवडणूक अशीच व्हायला पाहिजे. एक हाती निवडणूक झाल्यानंतर त्याला जास्त मजा आपल्याला कव्हर करायला मजा येत नाही. मजा येत नाही. बरोबर. काँग्रेसचा जुना काळ आहे, जुना होता.
दंगेकरांचा पॉइंट असा आहे की ते सर्वसामान्य कार्यकर्ते म्हणून हे आहेत. त्यांच्यासाठी सर्वसामान्य कार्यकर्ता झटतोय. भाजपचं अख्खी फळी आहे, नगरसेवक आहे, सगळं आहे. पण दोन गोष्टी आहेत, भाजपचं एकदम टॉप टू बॉटम सगळ्या गोष्टीवर हे आहे. डर आहे. तसं दंगेकरांचं नाहीये. त्यामुळे दंगेकरांना थोडी अडचण आहे. पण बघू 4 जूनला कळणारच आहे काय आपल्याला. माझे बाकीचे सहकारी आहेत. सागर, काय सांगशील तू की कारण पुण्याची निवडणूक कितपत चुरशीची वाटतेय आणि काय होईल असं वाटतं तुला? नाही, पुण्याकडं नेहमीच महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेलं असते. अगदी काही महिन्यांपूर्वी जी पोटनिवडणूक झाली आपली विधानसभेची, तर त्यावेळी एक मंत्र्यांनी कमेंट केलेली की हुज धनगेकर. त्यामुळे धनगेकर हे अगदी महाराष्ट्रातल्या घराघरापर्यंत पोहोचलेत. त्यामुळं आत्ता यंदाच्या निवडणुकीत धनगेकर हे जोमानं कामाला लागलेले आहेत. आणि तसं बघितलं तर हे पवार साहेबांसाठी होमटाऊन आहे त्यांचं. त्यामुळं त्यांना असं नवीन काही करायला लागणार नाही आहे. म्हणजे आहे तीच फळी, पण त्यांना थोडंसं मोटिवेट करून कामाला लावण्याची गरज लागलेली आहे. कारण त्यांच्याच पक्षात 2 विभागणी झालेली आहे. त्यामुळं थोडंसं आहे त्याच त्यांच्या म्हणजे सहकाऱ्यांना किंवा कार्यकर्त्यांना थोडंसं म्हणजे प्रेरणा देऊन आता त्यांना कामाला लावायला लागलेलं आहे. आणि तसं बघितलं तर आता ही म्हणजे 2 उमेदवारांमध्येच ही मुख्य लढत होते, म्हणजे भाजप आणि काँग्रेस. आणि ही म्हणजे पुण्याची जागा ही एवढी प्रतिष्ठेची केलेली आहे की अगदी राष्ट्रीय नेते सुद्धा पुण्यामध्ये सभा घेण्यासाठी येत आहेत. बरोबर. म्हणजे अगदी काँग्रेसचे राहुल गांधी असतील किंवा भाजपकडून पंतप्रधान असतील किंवा गृहमंत्री असतील, यांची सभा घेतली जात आहे. आणि पुण्याची ही जागा एकूणच प्रतिष्ठेची आत्ता मानली जाते. आणि नुकत्याच झालेल्या पश्चिम महाराष्ट्रातल्या एकूणच सगळ्या म्हणजे 3ऱ्या टप्प्यातल्या मतदानानंतर एकूणच भाजपनं सगळं लक्ष हे बारामती आणि म्हणजे पुण्यावरती केंद्रित केलेलं आहे की जेणेकरून जास्तीत जास्त मतदानाचा आकडा कसा वाढेल आणि जागा आपल्याकडे कशी राहील यासाठी आता प्रयत्न सुरू आहेत. बरोबर. तर काँग्रेसचा परंपरागत असलेला मतदारसंघ हा नंतर गेला भाजपाकडे, हा अलगदपणे भाजपाकडे गेला. तर काय म्हणाल तुम्ही की काय कारण झालं की तो गेला? 2014ची गोष्ट वेगळी होती, मोदींचा हे होता. 2019ला जर आपण प्रचाराचा विचार केला तर 2019ची पण परिस्थिती अगदी सहजपणे तसं म्हणलं तर भारतीय जनता पार्टीने जिंकलेली आहे. यावेळेचं काय वाटतंय गणित, कसं असेल समीकरण? नाही, पुणे आमचं अशी एक धारणा भारतीय जनता पक्षाची यापूर्वी झालेली होती, राहिलेली होती आणि आताही तीच धारणा होती. पण गेल्या 1 महिनाभरातलं जे वातावरण जर बघितलं तर काँग्रेस आघाडीने या ठिकाणी प्रचारामध्ये जी आघाडी घेतली आहे त्याच्यामुळे कुठेतरी वातावरण फिरताना प्रथमदर्शनी दिसून येत आहे. सुरुवातीच्या टप्प्यामध्ये भारतीय जनता पक्षासाठी अतिशय आश्वासित वाटणारी ही लढाई, सोपी वाटणारी ही लढाई काँग्रेसचे राष्ट्रीय नेते प्रचार कार्यामध्ये उतरल्यामुळे थोडीशी या ठिकाणी अवघड झालेली दिसून येते. तथापि मोहळांची वैयक्तिक स्तरावर किंवा स्थानिक स्तरावर एक स्वतंत्र असलेली प्रचार यंत्रणा ही या निवडणुकीमध्ये थोडीफार निर्णायक ठरू शकते बऱ्यापैकी. आणि मोहळांकडे तशी यंत्रणा असल्यामुळे प्रचारामध्ये तरी एक आघाडी त्यांची सध्या तरी दिसून येत आहे. मात्र दुसरीकडे बघितलं तर दंगेकरांसाठी राज्यस्तरावरील असतील किंवा राष्ट्रीय स्तरावरील असतील अनेक तमाम बडे नेते हे पुण्यामध्ये डेरे दाखल झालेले आहेत. त्याच्यामुळे एकतर्फी ही लढाई होईल अशी जी आपला जो समज होता किंवा जो कयास होता तो या ठिकाणी तरी आता सध्या तसं राहिलेलं नाही. आणि समसमान संधी दोन्ही उमेदवारांना या ठिकाणी, दोन्ही उमेदवारांना समसमान संधी असं वाटतं. संदीप, तसं पाहिलं तर वंचित बद्दल आपण बोलत नाही आहोत, पण वंचितचा म्हणजे वसंत मोरे जेव्हा आले तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की सुनामी आहे वंचितची. आणि प्रकाश आंबेडकर येथे इथे डेरे दाखल झालेले, जशी अकोल्याची निवडणूक झाली त्यानंतर ते आपण बघतोय की पत्रकार परिषदा घेत आहेत. आणि हे काय वंचितचं काही फॅक्टर असेल आणि अनिल सुणकेला काय कोणी मोजतच नाही असं झालंय? नाही, तर पुण्यातली एकूण परिस्थिती बघता सध्या तरी काँग्रेस आणि भाजप या 2 पक्षामध्ये म्हणजे चुरशीचं वातावरण दिसून येते. वंचित काही प्रमाणात मतं खेचण्याचा प्रयत्न करेल, परंतु बदललेलं वातावरण बघता
भाजप आणि काँग्रेस या दोघांमध्येच दुरंगी लढत होईल असं सध्या तरी दिसून येत आहे. आता यांनी वसंत मोरेंनी पालिकेमध्ये काही काळ काम केल्यामुळे किंवा विधानसभा लढवल्यामुळे तेही काही प्रमाणात मतं खेचू शकतील. परंतु तरीही काँग्रेस आणि भाजपच्या प्रचारात राष्ट्रीय नेते उतरल्यामुळं आणि दोन्ही उमेदवार काँग्रेस आणि भाजपचे तुल्यबळ असल्यामुळे ही लढत अधिक रंगतदार झाली आहे. आता वसंत मोरेंनी सुद्धा जोर लावलेला आहे, त्यामुळं ते किती मतं खेचतात याची उत्सुकता आहे. पण एकूण जर पुण्यातलं वातावरण, एकूण परिस्थिती बघितली तर आता सध्या काँग्रेस आणि भाजप या दोघांनी एवढा जोर लावलेला आहे की काही करून ही निवडणूक जिंकायची. आता मोहोळ यांचं नेटवर्क आणि दुसरीकडे दंगेकर यांची लोकप्रियता, या दोन गोष्टी दोन्ही पक्षासाठी महत्त्वाच्या ठरणार आहेत. त्यामुळं वंचित किती आणि कशी मतं खेचते याही गोष्टी बघाव्या लागतील. अगदी बरोबर आहे. आणि मेट्रोचा मुद्दा एक की युवराज, मेट्रोचा काही असर पडेल असं वाटतं? कारण आपण बघितलं की भारतीय जनता पार्टीच्या काळातच मेट्रोला सुरुवात झाली आणि त्यांच्याकडनं प्रचाराकडे थेट सांगितलं जातं ज्या प्रकल्पाचं आम्ही भूमिपूजन केलं त्याचं उद्घाटनही केलं. ऍक्च्युली काय आहे, भाजपने एक नारा दिला होता की जे आम्ही उद्घाटन करतो हो त्याचं म्हणजे भूमिपूजन करतो त्याचं उद्घाटनही आम्हीच करतो. परंतु पुणे शहराची परिस्थिती अशी आहे की त्याचं पूर्ण जाळं जोपर्यंत निर्माण होत नाही तोपर्यंत पुणेकरांना कुठलाही फायदा होणार नाही. पहिल्या टर्म मध्ये म्हणजे मागच्या वेळेला मोदी इथे आल्यानंतर त्यांनी मेट्रोचं पहिलं उद्घाटन केलं, ते कोथरूड पासून ते गरवारेपर्यंत केलं. म्हणजे वनाज ते गरवारे. ती फक्त लोकांची ट्रिप झाली आणि शालेय विद्यार्थ्यांकरता ती एक म्हणजे आपण काय म्हणू शकतो. पण कुठलाही प्रकल्प जर आपण म्हणला तर तो टप्प्याटप्प्यानेच होत असतो. हो, टप्प्याटप्प्याने होत असतो. परंतु मूळतः म्हणजे बऱ्याच पुणेकरांना म्हणजे ऍक्च्युअल मध्ये जे इथले उमेदवार आहेत ते माझ्याच विभागात राहतात, तर तिथल्या लोकांचं असं मत आहे की आम्हाला मेट्रोची गरज नव्हतीच पण ती आली आहे. पण ते ज्या वेळेला जाळे निर्माण होईल त्यावेळेलाच त्याचा खरा फायदा होईल. तर त्याचा काही ते घेऊन त्याचा याच्यामध्ये काही उपयोग होईल असं मला वाटत नाही की मेट्रोचा ते फायदाच करून मेट्रोचा त्यांना फायदा होईल असं नाही वाटत मला. तर पुण्याचे जे महत्वाचे मुद्दे आहेत त्यामध्ये 24/7 24/7 पाण्याचा मुद्दा असेल किंवा मेट्रोचा मुद्दा असेल हे म्हणलेले आहे. अजून कुठले मुद्दे असं वाटतं की पुण्याच्या एकंदर मतदानावर परिणाम करतील? पुण्यामध्ये नव मतदार जो आहे आणि युवा मतदार जो आहे तर त्याची मागणी अशी आहे की प्रचंड सध्या बेरोजगारी आहे, शिक्षण असावं किंवा ह्या निवडणुकीच्या मुद्द्यांमध्ये पर्यावरणाचा मुद्दा असावा. पुणे शहरांमधील मागील काही काळापासून गुन्हेगारीचं प्रमाण वाढत आहे, याबाबत तरुणांमध्ये प्रचंड प्रमाणावर नाराजी आहे. तर हे जे मुद्दे कोणी उठवेल त्याच्यामागे हा नव मतदार आणि युवा मतदार उभा राहील असं मला वाटतं. शेवटचं एक की भाजपाकडे गेल्या 2 टर्म मध्ये आलेला यावेळी राखला जाऊ शकतो मतदारसंघ? नाही, याच्यात सगळ्यात महत्वाचं गोष्ट अशी आहे की राखला जाऊ शकतो म्हणजे देशाच्या एकूण वातावरणाचा पुण्यावर किती परिणाम होतोय सगळ्यात महत्वाचं. म्हणजे 10 वर्ष झाल्यानंतर गेले 5 वर्ष झाले त्यावेळेस भाजपचे म्हणजे पंतप्रधान मोदीजी म्हटले होते की मला अजून 5 वर्ष द्या, कारण तुम्ही काँग्रेसला 60 वर्ष दिली तर जनतेने अजून 5 वर्ष दिली. आता जर 10 वर्षानंतर अँटी इन्कम्बन्सी नॅचरल आहे म्हणजे नैसर्गिक आहे ते, तर ती निर्माण होऊ शकते. ती किती प्रमाणात आहे अँटी इन्कम्बन्सी आणि त्याचा पुण्यामध्ये काय परिणाम होणार त्यावर या प्रश्नाचं खरं उत्तर ठरणार आहे. म्हणजे तसं जर पाहायला गेलं तर भाजपचा बालेकिल्ला आपण मानतो, परंतु इथे आपण एक चूक करायला नको. याचं एकदम ताजं अलीकडचं उदाहरण म्हणजे प्रकाश जावडेकर किंवा चंद्रकांत पाटील हे पदवीधर मतदारसंघातून सलग निवडून येत होते. म्हणजे पदवीधर मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला. परंतु 2.5-3 वर्षापूर्वी जेव्हा पुणे पदवीधर मतदारसंघाची निवडणूक झाली त्यावेळेस सुरुवातीला असं वातावरण होतं काही नाही, कोणी उभा केला भाजपने तर तो निवडून येणार आहे. परंतु तिथे धक्का बसला. म्हणजे शिकलेला जो मतदार आहे, जो भाजपचा सपोर्टर असतो, तिथे त्यावेळेस तो थोडा तडा गेलेला आहे. मग ती प्रक्रिया पुढे तर चालू राहिलेली नाही ना. आणि केंद्रातली अँटी इन्कम्बन्सी याचाही काही फरक पडत नाही ना. यावर खरं भाजपचा हा किल्ला तसाच राहणार
की समस्या निर्माण होणार हे त्यावर ठरवलं. तर पुण्याची यावेळची निवडणूक रंजक होणार आहे आणि या निवडणुकीमध्ये आपल्याला काय होणार हे 13 तारखेला मतपेटीत बंद होणार आहे. त्यानंतर 4 जूनला निकालाच्या वेळी माझे हे सहकारी सोबत असणारच आहेत, त्यांच्याशी चर्चा होईल. ऑफ द कॅमेरा आम्ही बऱ्याच गोष्टीच्या गप्पा करतो. मी तर असं ठरवलंय की यांच्याबरोबर एक पैज लावायची, त्या पैजेचे सगळे निकाल सुद्धा आम्ही तुम्हाला सांगू, की आम्ही सगळेजण चिठ्ठ्या टाकणार आहोत आणि आपले आपले जे वाटतं सगळ्यांना ते त्यामध्ये लिहिणार आहोत. बघूया काय होतं ते. या आणि अशाच प्रकारच्या चर्चांसाठी सत्ता कारण हा आमचा कार्यक्रम बघायला विसरू नका. तुम्ही आमच्या महाराष्ट्रातल्या अनेक सहकाऱ्यांना भेटलाय, अनेक न्यूजरूम्सना भेटलाय. तसं आज पुण्याच्या न्यूजरूम मध्ये आपण आहोत आणि पुण्याबद्दल बोललेलो आहोत. यापूर्वी बारामती तुम्ही बघितलेलं आहे आणि उद्या आम्ही शिरूर आणि मावळ हे जे 2 आणखी मतदारसंघ आहेत त्याबद्दल अशाच प्रकारची चर्चा आपल्या सुकडे घेऊन येणार आहोत. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या कमेंट्स कळवा. तुम्हाला कोण वाटतंय की कोण विजयी होईल तेही निश्चित कळवा. नमस्कार.